पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा जी.आर. राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला। दरम्यान यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। तसंच राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव समितीला देखील राज ठाकरे यांनी विरोध केलाय। पाहूयात। हिंदी भाषा सक्तीचा निषेध असो हिंदी भाषा सक्तीचा निषेध असो। हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन। ही नव्याने समिती तयार करतो। पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत। पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघाला। या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो। ही सक्ती तर आता मागे घ्यायला लावलेली आहे। ठाकरे बंधूंनी हिंदीला विरोध करत दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने हिंदी भाषेचे दोन्ही जी.आर. रद्द केले। मराठी माणसांच्या रेट्यानंतर हिंदी भाषेचा जी.आर. रद्द केल्याचा टोला राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी लगावलाय। नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता। दरम्यान यानंतर मनसेकडून या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला होता। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो। दोन्ही जी.आर. रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन। सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं आज सरकारला खरं तर काही गरज नसताना हा खरं तर विषय आला होता, परंतु तो विषय रद्द झाला। त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानीनच। हिंदी भाषेचा जी.आर. रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळातल्या माशेलकर समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे। एवढंच नव्हे तर पुन्हा त्रिभाषा सूत्र लागू करायचं की नाही याबाबत सरकारकडून नरेंद्र जाधव समितीची घोषणा करण्यात आली। ही समिती त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे। मात्र या समितीला राज ठाकरेंनी विरोध केला। कोणतीही समिती नेमा पहिलीपासून हिंदी लादू देणार नसल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। ही नव्याने समिती तयार करतो। ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल। ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल। मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत। कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। महाराष्ट्रामध्ये खूप प्रश्न तुंबलेले आहेत, भाषेवरती उगाच विषय आणू नका। उद्धव ठाकरेंच्याच काळात त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। त्यामुळे राज ठाकरेंनी पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनाच विचारायला हवा होता असा खडा सवाल फडणवीसांनी राज ठाकरेंना केला। यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचं मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता। मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघालात हा प्रश्न विचारला पाहिजे। उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी तो हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचं उच्च शिक्षण
प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं. मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाही आहेत. कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती. परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं आमच्याकडनं तर होणारच नाही पण तडजोड होता कामा नये. राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. दरम्यान यानंतर राज्य सरकारनं हिंदीचे दोन्ही GR रद्द करत नरेंद्र जाधव समिती स्थापन केली. त्यामुळे ही समिती त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून कोणता निर्णय घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.